मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इथं ब्लॉग्समध्ये. तर आता मी जातो आहे कॉलेजला आणि मी तिकडून जाणार आहे पवईला. कारण ना पवईला माझा भाऊ राहतो आणि बरेच दिवस पवईला गेलोसुद्धा नाही. आणि ना गावावरनं माझी बहीण येणार आहे सिद्धीताई. तर आमचं रक्षाबंधन अजून बाकी आहे, म्हणून मी जातो पवईला. तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करूया. आता मी माझा फेवरेट नाश्ता करतो आहे. तर मी आज कॉलेजमधून लवकर निघालो आणि मग लवकर निघून थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता मी निघतो जायला. तर आता मी इथे शांताराम तलावामध्ये बसलो आहे आणि इथे ना म्हणजे खूप गरम होतं आहे, कारण पावसाळ्यात पण एवढा उन्हाळा आहे ना, म्हणजे एवढं गरम होतं ना, त्यामुळे खूप कंटाळा आला आहे. तर आता मी थोड्या वेळात बस पकडीन आणि जाईन पवईला. तर आता म्हणजे इथे जरा मी आराम करायला बसला आणि इथे मला माझा मित्र भेटला होता, त्यामुळे जर मित्राशी बोललो वगैरे आणि तो मित्र आता गेला आहे. या तलावामध्ये खूप सारे मासे आहेत, पण त्याचबरोबर इथे खूप म्हणतात ना की खूप घाण करून ठेवले, जसं की ते प्लॅस्टिक टाकलं आहे ना, फुलं बिलं पडले आहेत, तेच ते मासे खात आहेत. काय बोलायचं आता. पण ह्याच्यामध्ये ना खूप सारे मासे आहेत, परत कासव पण आहे. तुम्हाला दाखवतो कासव. हे बघा, हे आहेत मासे आहेत. त्यानंतर हा कासव इथे किती बसले आहेत, 1 2 3 4 5 बसले आहेत कासव. 4 बसले आहेत आणि 5वा चरतो आता. आता इथे फीडिंग चालू आहे. एक काका आलेत, त्यांनी काहीतरी आणलं आहे खायला. ते आता काहीतरी यांना खायला घालत आहेत. या तलावामध्ये ना मोठमोठे मासे पण आहे. माझ्या मते ही कॅटफिश आहे. आता मला एवढी आयडिया नाही, तर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा की हे कोणते मासे आहेत. खूप मोठे आहेत. आता मी निघालो आहे पवईला जायला, कारण जास्त उशीर करून चालणार पण नाही, कारण संध्याकाळी मला डान्स क्लास पण आहे. तर आता निघू आपण, कारण जायला 1 तास तरी लागेल. 498 आपण 498 बसने जाणार आहोत. मी मगाशी बसमध्ये चढत होतो तेव्हा ऊन होतं आणि आता इथे बारीक बारीक पाऊस पडतोय. तर आता इथे मोठा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. आता मी संघर्षनगरला पोचलो आहे. आता त्यांना सरप्राईज देणार आहे मी डायरेक्ट जाऊन. मला रस्ता समजतच नाही बाई, कुठून जायचं आणि कुठून समजतच नाही मला पहिले गोष्ट, म्हणजे सगळं सेम वाटतं आहे. तर मी आता रस्ता चुकलो होतो. आता मला ती बिल्डिंग भेटली आहे, तर आता फायनली मी जातो आहे त्यांच्याकडे. बघू आता. काल हां येणार तर होतो लवकर, पण मी जरा टाईमपास केला. तर आता मला इथे येऊन जवळजवळ 1 तास झाला आहे, पण मी ब्लॉग केला नव्हता कारण माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती. सो आधी चार्जिंग लावली, त्यानंतर आता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. जी सिद्धीताई ती गावाला राहते, पण ती आज इथे आली आहे रक्षाबंधनाला. सो आता आपण कंटिन्यू करूया.
आत्ता आमचं रक्षाबंधन झालं आहे, बघू शकता. तर आता मी इथे रक्षाबंधनाला आलो होतो. ती होती सिद्धीताई. मी तुम्हाला बोललो होतो माझ्या डान्स जर्नीमध्ये सिद्धीताई. तर आपण तिच्याशी नंतर बोलणार आहोत. ज्या प्रोग्रामसाठी मी ते आलो होतो तो प्रोग्राम झालेला आहे आणि आता मी जातो माझ्या आत्याच्या घरी. फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि इथे पावसाला खूप सुरुवात झाली आहे, कारण जेव्हा मी घराचा पाय पडतो तेव्हा पाऊस स्टार्ट होतो. तर आता मी लिफ्टमध्ये आहे. आता आम्ही जातोय. त्या लोकांना सांगितलं नाही आम्ही की आम्ही येणार आहे करून. तर बघू आता रिॲक्शन बघू. हां, मी आत्याकडे गेलो होतो तेव्हा मी तिथे फक्त 5 मिनिटच थांबलो, कारण मला क्लासला जायचं होतं. मला उशीर झाला असता क्लासला जर मी लेट निघालो असतो तर. आता मी क्लासमधून येतो आहे आणि नंतर मला आठवलं की मी ब्लॉग एंडच नाही केला. तर आता मी हा ब्लॉग एंड करतो आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.